विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. खूप मुलांचा असा प्रश्न असतो की अभ्यास कसा करावा. अभ्यास करणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना कळत नाही, कारण ती सतत चालणारी प्रक्रिया असून त्यात खंड नको. अभ्यास हे ध्यास घेतल्यानंतरची प्रक्रिया आहे. आपण जेव्हा एखादा ध्यास घेतो, ह्यालाच आपण ध्येय म्हणतो, गोल म्हणतो इंग्रजीमध्ये. आपल्या मनात पहिल्यांदा ध्यास ठरला पाहिजे आणि त्या ध्यासापर्यंत जाण्यासाठी जी ही प्रक्रिया आहे त्याला अभ्यास असं म्हणतात माझ्या मते. मग आता अभ्यास कधी करावा, कुठे करावा, कसा करावा ते आपल्या वेळेनुसार, परिस्थितीनुसार बदलत असते. कारण प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असू शकते आणि ही ठरते आपल्या आजूबाजूचा परिसर, वातावरण, ह्या सगळ्यांचा जो मेळ आहे तो बसवण्याची कुवत आपल्यात हवी. आपण ठरवलं तर काहीही करू शकतो. पहिल्यांदा सराव करण्याची आपल्याला सवय पाहिजे. अभ्यास काही सूत्रावर चालतो. त्यात वर्गात शांत बसून शिक्षकांनी जो भाग शिकवला तो भाग नीट ऐकणे, त्याचं मनन करणं, चिंतन करणं आणि लेखनाची सुद्धा त्याला जोड पाहिजे. ह्या त्रिसूत्रावर आपला अभ्यास परिपूर्ण होतो. आपण हे करत नाही कधी. आता मी या क्षेत्रामध्ये जवळपास 25 वर्षापासून कार्य करतो. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांचं भविष्य वर्तविलं जातं. विद्यार्थ्याचे चेहरे प्रफुल्लित वाटत नाहीत, कारण त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी भरपूर आहे. कॉन्फिडन्स लेवल कधी वाढेल? तुमचा अभ्यासाचा वेग, चांगल्या गोष्टी करण्याची तयारी पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये जेवढ्या तुम्ही चांगल्या गोष्टी आपल्या अंगीकारी अवलंब कराल तेवढा आपला विकास होतो. आणि विकास हा सगळ्या दृष्टिकोनातून व्हावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. तुमचा शारीरिक विकास व्हावा, बौद्धिक विकास व्हावा, सामाजिक विकास व्हावा, आर्थिक विकास व्हावा, हे फक्त तुमचे आईवडील आणि एका चांगल्या शिक्षकाला वाटू शकते. आमचे विद्यार्थी आमच्यापेक्षा खूप प्रतिष्ठित उच्च पदावर विराजमान व्हावेत हे प्रत्येक शिक्षकाला वाटते, आईवडिलांना वाटते. कारण तुम्ही आईवडिलांच्या म्हातारपणाचा आधार आहात. म्हणून आपण चुकीचं न वागता चांगल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे मित्र. मग आता आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? नेहमी वर्गामध्ये समोर बसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षकाच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नव्हे दिलंच पाहिजे, बोललं पाहिजे. नजरेत नजर मिळवून बोलायला शिकलं पाहिजे. आणि हे केव्हा होतं? जेव्हा तुमच्यात एखाद्या प्रश्नांचं उत्तर देण्याची तयारी असते तेव्हाच हे घडतं. नाहीतर अन्यथा आम्ही पाहतो काही विद्यार्थी खाली मुंडी घालूनच वर्गात बसतात आणि शेवटच्या बाकावर बसण्याचा प्रयत्न करतात. असे मुलं आत्मविश्वासाला गमावून बसतात. त्यानंतर आपण सर्वसामान्यपणे चालतो त्यापेक्षा 25% जास्त वेगाने चालण्याचा प्रयत्न करावा. आपले खांदे सरळ ठेवावेत. आम्ही पाहतो
काही विद्यार्थी बसताना खांदे पाडून बसतात. मग तेव्हा आम्ही ओळखतो ह्या विद्यार्थ्यांची आत्मविश्वासाची जी पातळी आहे ती कमी आहे, फार कमी आहे. नंतर काही विद्यार्थी गप्प राहतात वर्गात. तसं न राहता चांगल्या गोष्टी बोललं पाहिजे, शिक्षकांशी बोललं पाहिजे. आपल्याला कोणती संकल्पना कळाली नाही ते विचारण्याचं धाडस पाहिजे, विचारलं पाहिजे. आपण जर एखादी चूक तशीच जीवनात घेऊन गेलो तर ती जीवनभर आपल्याशी तशीच बांधून राहते. म्हणून प्रत्येक वेळेला वेळोवेळी एखादी समस्या आपल्याला भेडसावत असेल तर ती शिक्षकांना, मोठ्या माणसांना, आईवडिलांना विचारली पाहिजे. हे विद्यार्थी करत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर हास्य पाहिजे. आपले नेहमी हसताना चेहरे प्रफुल्लित वाटले पाहिजेत. कारण आनंदी मनात सकारात्मक ऊर्जा वास करत असते. म्हणून हे सगळं आपण अवलंब केला पाहिजे. तसेच आपण जेव्हा विचार करतो, आपण जेव्हा स्वप्न पाहतो, ती मोठी पाहिली पाहिजेत. का हो? स्वप्न पाहण्यासाठी पैसे लागतात का? नाही ना. मग स्वप्ने मोठी पहा आणि ती साकार करण्यासाठी काय करावं लागते हे एका कागदावर लिहा. आणि ते आपण ज्या ठिकाणी वेळोवेळी जातो, पाहतो, उभं राहतो त्या ठिकाणी चिटकून टाका. ते आपले ध्येय आहेत, त्याच्याकडे पाहत राहा. ह्याला आपण व्हिजन बोर्ड बनवू आपल्या जीवनाचं. ते करा. आणि आपण जर असं केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपली प्रगती होऊ शकते. आपण आपले स्वप्न पुरे करू शकू. आईवडिलांच्या इच्छा, आकांक्षा आपण पूर्ण करू. कारण निसर्गानं जेव्हा आपल्याला जन्म घातलाय तेव्हा कोणताच भेदभाव केला नाही. सगळ्यांना मेंदू सारखाच दिला आहे. त्या मेंदूचा वापर कसा करायचा हे फक्त आपल्याकडं ठेवलेले आहे. आपण त्या मेंदूचा जेवढा वापर करता येईल तेवढा करावा. चांगल्या गोष्टी पाहाव्यात, चांगल्या गोष्टी वाचाव्यात. एखादी चांगली पुस्तक वाचण्याची सवय आपल्या अंगीकारावी. हे जे मी आतापर्यंत बोललो तुमच्याशी, हे सर्व प्रगतीचे मार्ग आहेत. म्हणतात ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. धन्यवाद.